SSLC ಕೋರ್ಮೋರ್ ತಿಳಿಗನ್ನಡ ದ್ವಿತೀಯ ಭಾಷೆ 2024-25। तो इसमें पद्यದ ಸಾರಾಂಶವನ್ನು वाक्य रूपದಲ್ಲಿ बरेरी। इसके लिए 3 मार्क्स मुख्तस होते हैं। तो जो मोस्ट प्रोबेबल्स हैं जो आ सकते हैं वैसे ही चंद पद्य का सारांश हम उर्दू में आसान उर्दू पर आज डिस्कस करेंगे। तो पहले है हमारा युगद आदियु ಬಂತು ತೊಗಸದ ಸುಗ್ಗಿಯ ತಂತು, ಜಗಕ್ಕೆಲ್ಲ ಹೊಸ ಕಳೆಯ ತುಂಬಿತೆಂತು, ಬಗೆ ಬಗೆಯ ಬಣ್ಣಗಳ ಬರೆದ ಚಿತ್ರದ ಹಾಗೆ ನೆಲದಮ್ಮ ನವ ವಧುವೆ ಆದಳಿಂತು। तो इसका सारांश आप वहाँ पर लिखेंगे कि सारांश करके लिखेंगे। तो शुरू करेंगे। ಪ್ರಸ್ತುತ ಪದ್ಯ ಭಾಗವನ್ನು ಬಸವರಾಜ ಸಾದರ ಅವರು ಸಿಸಿ ಪಸರ ಮತ್ತು ಕವನ ಸಂಕಲನದ ಸವಿಚೈತ್ರ ಪದ್ಯದಿಂದ ಆರಿಸಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ। तो पहले यही हम लिखेंगे कि ये जो किया गया नज़म है इसको हम इस शायर का नाम बसवराज सादर है। तो इस कौन सी किताब से या तो दीवान से या तो कलाम के मजमूए से लिया गया है वो भी नाम लिखें। जैसे यहाँ सभी चैत्र। ಋತುಗಳ ರಾಜ ಎನಿಸಿದ ವಸಂತ या तो इसको हमें उर्दू में बसंत भी कहते हैं। ಋತುವಿನಲ್ಲಿ ಪ್ರಕೃತಿಯಲ್ಲಾಗುವ ಬದಲಾವಣೆಗಳನ್ನು ಸವಿಚೈತ್ರ पद्यದಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಸೊಗಸಾಗಿ ವರ್ಣಿಸಿದ್ದಾರೆ। तो ऋतुविन राजा से मुराद यहाँ पर मौसमों का जो बादशाह है वो कौन सा है? अप्रैल और मई के जो दरमियान का जो मौसम है उसको स्प्रिंग जिसे हम अंग्रेजी में बोलते हैं, वो हमारे यहाँ हिंदी में या तो कन्नड़ा में हम इसको वसंत या तो बसंत भी कहते हैं। तो इसमें फितरत में बाहर कुदरत में हम देखेंगे बहुत सारी तब्दीलियाँ वाक़ा होते हैं। चैत्ರದ ಆರಂಭ ಯುಗಾದಿಯ ಸಂಭ್ರಮದೊಂದಿಗೆ ಪ್ರಾರಂಭವಾಗುತ್ತದೆ। तो ये इसकी शुरुआत जो होती है युगादि की वो चैत्र के मास से इसकी शुरुआत होती है, ख़त्म के साथ में इसकी शुरुआत होती है। प्रकृतियु नव वधु श्रृंगारಗೊಂಡಂತೆ कानुತ್ತದೆ। यहाँ पर प्रकृतियु यहाँ हमारा कुदरत बाहर जो हमारी फितरत नज़र आ रही है। तो कैसे लगे? नई नवेली दुल्हन की तरह वो सज धज कर वो तैयार होकर बैठी हुई है। तोपले को सब भी यहाँ पर यहाँ नेचुरल है, वो उन्हें जो नववधु है उन्हें ज़रा अननेचुरल कॉस्मेटिक मार रहते। नेक्स्ट, ಇದರಿಂದ ಜಗತ್ತು ಹೊಸ ಕಳೆಯಿಂದ कंगलिसुत्तिदे। ಹೊಸ कड़े से मुराद यहाँ का है अब एक नयापन जिद्दत उसके चेहरे पर नजर आ रहा है, देखने वालों के लिए पुरकशिश है। ಎಲ್ಲೆಲ್ಲೂ ಚಿಗುರೊಡೆದ ಎಲೆಗಳಿಂದ ಬಣ್ಣ ಬಣ್ಣದ ಫಲ ಪುಷ್ಪಗಳಿಂದ ಕಂಪನ್ನು ಸೂಸುವ ಮರಗಿಡಗಳು ಮಧುವಿನಂತೆ ಕಾಣುತ್ತದೆ। तो इसमें से हम याद रखेंगे चुगुरೊಡೆವ ಎಲೆಗಳಿಂದ। तो यहाँ पर वो पतझड़ के मौसम के बाद में जैसे ही खिज़ां ख़त्म होती है तो फिर पत्ते फिर से दोबारा उगने शुरू होते हैं। तो उसमें बन्न बन्नದ फल पुष्पಗಳು। तो इस वक्त आप देखेंगे कि मुख्तलिफ रंगों के बन्न बन्नದ फल पुष्पಗಳು, फल और फूल आपको, और उसके साथ में कंपन या कंपन्नु से मुराद यहाँ पर खुशबू। ನಮ್ಮ ಭೂಮಿ ತಾಯಿಯು ಕೂಡ ಇಂತಹ ಸೌಂದರ್ಯವನ್ನು ಹೊತ್ತು मधुमगलंते कानुत्ताळे। तो उस वक्त में हम जब देखेंगे कि नम्म भूमि ताइयो हमारी ज़मीन में जो है वो बड़ी खूबसूरत सौंदर्यವನ್ನು ಹೊತ್ತು नेचुरल ब्यूटी एकदम, और वो कैसे लग रही है? मधुमगलंते, नवेली नई नवेली दुल्हन की तरह नजर आ रही है। नेक्स्ट है हमारा अभी ತಟ್ಟೆಯೊಳು ಕರ್ಪೂರ ಮೌನದಲ್ಲಿ ಕರಗುವಲು, ದೀಪದೆದುರು ತಿಮಿರ ಸರಿಯುವಂತೆ ಶಾಂತಿಯಲ್ಲಿ ಬದುಕಿನಿ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ಮುಗಿಸು, ಉಗಾಡಿ ಹಾರಾಡಿ ಫಲವೇನು। तो इसका सारांश हम देखेंगे कि ಈ ಪದ್ಯ ಭಾಗವನ್ನು ಟಿ.ಪಿ. ಕೃಷ್ಣಕುಮಾರ್ ಅವರು ಬರೆದ ಬೊಗಸೆ ಕವನ ಸಂಕಲನದಿಂದ ಆರಿಸಲಾದ सद्दू ಮಾಡದಿರು ಪದ್ಯದಿಂದ ಆರಿಸಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ। पहले शायर का नाम टी.पी. कृष्ण कुमार और इनका जो कलाम का जो मजमुआ है कवन संकलन जो है वो बोगसे कवन। दूसरा ये जो नज़म है वो सद्दू ಮಾಡದಿರು इससे लिया गया है। सी.पी. के ಅವರು ಸದ್ದು ಗದ್ದಲು ಎಂಬ ಬಿರುದು ಪ್ರಶಸ್ತಿಗಳಿಂದ ಆಡಂಬರವಿಲ್ಲದ ಜೀವನದ ಗುರಿ ಎಂಬ ಬಂದರವನ್ನು ಸೇರು। तो यहाँ पर वो सबसे पहले क्या कर रहे हैं? सद्दू गद्दल, यहाँ पर सद्दू गद्दल से मुराद यहाँ पर आवाज़ें, इनको तशबीह दे रहे हैं बिरुदु मत्तु प्रशस्तिಗಳಿಗೆ। लोग पैसे देखो भी
इन खताब लेती सम्मान कर लेती, देखिए ना आप। हाँ, आडंबरविಲ್ಲದೆ यानी दिखावा के बगैर जीवनದ गुरी ಎಂಬ बंदरनु सेरू। देखो मिसाल कैसे दे रहा है। तो ये सारी चीज़ों से एक्स्ट्रा विगेंजा, ये दिखावे से हट कर आप क्या करो, गुरी एम्ब बंदरो, यहाँ इससे मुराद है डेस्टिनेशन, हमारी मंजिल कहाँ है वो, बंदरो, इससे वो मिसाल दे रहा है और कह रहा है कि उसको आप मंजिल पर जाग पहुँचें। ಹೀಗೆ कैसे, ಹೇಗೆ ಆರತಿಯ ಕರ್ಪೂರವು ತಟ್ಟೆ ಒಳಗೆ ಕರಗುತ್ತಿದೆಯೋ, कैसे, जैसे वो कापूर जो है वो पूजा के प्लेट में जिस तरह आग लगने पर वो पिघल जाता है, ದೀಪದೆದುರು ತಿಮಿರ ಅಥವಾ ಕತ್ತಲೆ ನಿಲ್ಲದೆ ಸರಿದು ಹೋಗುತ್ತದೆಯೋ, और बगैर वो रुके वहाँ पर, यानी अब रोशनी, आप बल्ब ऑन करने के साथ में रोशनी के सामने अंधेरा निकल जाता है, यानी वो कोई आवाज़ नहीं करता वहाँ पर, एकदम साइलेंट पीसफुल। ಅದರಂತೆ ನೀನು ಬದುಕಿನಲ್ಲಿ ನಿನ್ನ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ಶಾಂತ ರೀತಿಯಿಂದ ಮಾಡಿ ಮುಗಿಸಬೇಕು। उसी इन्हीं की मिसाल की तरह तुम क्या करो, ज़िंदगी में कर्तव्य जिम्मेदारी को खामोशी के साथ में पूरा मुकम्मल करो, तकमील करो। ಮಾಡುವ ಕೆಲಸವನ್ನು ಯಾರಿಗೂ ಅರಿವಾಗದಂತೆ ಮಾಡಬೇಕು। आप कोई अच्छा काम कर रहे हैं, कोई काम मेहनत का काम कर रहे हैं, तो वो दूसरों को, आजकल ये व्हाट्सअप, ये सोशल मीडिया की वजह से हर चीज़ दिखावा है। लोग नमाज़ पढ़ को सेल्फियाँ लेते हैं, दुआ करते सो, ड्रामा करते सो, ಹಜ್ ಉಮ್ರೆಗೆ ನಾವು ಮಾಡುವ ಕಾರ್ಯವನ್ನು ಕೂಗಾಡಿ ಹಾರಾಡಿ ಮಾಡುವುದರಿಂದ ಯಾವ ಫಲವಿಲ್ಲ ಎಂದು ಹೇಳಿದ್ದಾರೆ। अब हमें जो काम करना है उसको खामोशी के साथ में करें, वरना हम चीखना चिल्लाना इससे कोई फायदामंद साबित नहीं होगा। नेक्स्ट है, ವೇಷ ಧರಿಸಿ ಫಲವೇನಯ್ಯ ವೇಷದಂತಾಚರಣೆ ಇಲ್ಲದನ್ನಕ್ಕ ವೇದಾಂತವನು ಓದಿ ಫಲವೇನಯ್ಯ ಬ್ರಹ್ಮ ತಾನಾಗದನ್ನಕ್ಕ ನಾನಾ ಕೆರೆಯ ತೋಡಿ ಫಲವೇನಯ್ಯ ಪುಣ್ಯ ತೀರ್ಥಗಳ ಬರದನ್ನಕ್ಕ कपिल सिद्ध मल्लिकार्जुना। देखो चन्न मल्लिकार्जुना जो है वो अक्कमादेवी का है। कपिल सिद्ध मल्लिकार्जुना, जैसे बसवराज सादर का वहाँ पर कन्फ्यूजन है ना, तरह यहाँ पर भी है थोड़ा सा। कपिल सिद्ध मल्लिकार्जुना इनका, सिद्धरामा उनका। तो सारांश, स्वನ್ನಲಿಗೆ ಸಿದ್ದರಾಮೇಶ್ವರರು ತಮ್ಮ ವಚನದಲ್ಲಿ ಆಡಂಬರದ ಹಾಗೂ डाम्बिक जीवन ನಡೆಸುವವರನ್ನು ಕುರಿತು ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ। तो सबसे पहले इनकी शुरुआत कुछ ऐसे हुई है कि इनका जो शायर जो है कौन है, ये वचनकार कौन है यहाँ पर, स्वನ್ನಲಿಗೆ सिद्धरामेश्वर, और ये उनके जो वचन भंडार से लिया गया है। तो उसमें ये क्या कह रहे हैं, सबसे पहले आडंबर और डाम्बिक यानी दिखावा और ढोंगीपन। देखिए ना, तस्वीरें ले ले, क्योंकि वो बैठे रहते हैं लोग, टोपियाँ लेकर टोपियाँ डालते रहते हैं, ऐसों के खिलाफ जो दिखावा करते हैं इबादत को, तो इनके खिलाफ बोल रहे हैं। वेश धरिसी फलवेनो, तो ये जाहिर जो है हमारा वेशधरसी, जो मजहबी जो पहरावा पहनकर क्या फायदा है। ವೇಷದಂತೆ ಆಚರಣೆ ಇಲ್ಲದನ್ನಕ್ಕ ಎಂದು ಹೇಳುತ್ತಾರೆ। तो वो कहते हैं कि तुम्हारा जो पहनावा है वो तुम्हारे अमल से मुखालिफ है, तो उसका क्या फ़ायदा। उदाहरणೆಗೆ कावी धरिसी ಅದರ ಆಚರಣೆ ಮಾಡದಿದ್ದಲ್ಲಿ फलवेनु। तो यहाँ पर हिंदुओं के स्वामियाँ तुम्हें देखते होंगे कि वो भगवा कलर के लुंगी, नेहरू शर्ट या तो कप शर्ट और ऊपर पटका मारे, तो उसे कावी बोलते हैं। जैसे पुलिसों का खाकी, वैसा इनका कावी। ತಾನೊಬ್ಬ ಸನ್ಯಾಸಿ ತ್ಯಾಗಮಯಿ ಎಂಬುದನ್ನು ಆಚರಣೆಯಲ್ಲಿ ತೋರಿಸಬೇಕು, ಹೊರತು ವೇಷದಲ್ಲಿ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ। अब यहाँ ये कावी जो दर्ज हैं वो सन्यासी होते हैं। सन्यासी से मुराद दुनिया की हर आयश व इसरत से अलग रहना, लेकिन आजकल आप देख रहे हैं सब इनके पास है। त्यागमयी तर्क कर देना दुनियावी जिंदगी को, तो ವೇಷದಲ್ಲಿ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, तो हमें हकीकत में ये चीजें करना है। ವೇದಗಳನ್ನು ಓದಿ ಅದರ ಜ್ಞಾನವನ್ನು ಅರಿತುಕೊಳ್ಳದಿದ್ದರೆ ಅದರಿಂದ ಬಂದ ಫಲವೇನು। तो हम क्या कर रहे हैं, वेदों को
उसका इल्म का इल्म और मार्फत हासिल कर रहे हैं लेकिन उस पर अमल न हो तो उसका क्या फायदा. ವೇದಗಳನ್ನು ಓದಿದ ಮೇಲೆ ಅದರ ಜ್ಞಾನವನ್ನು ಅರ್ಥೈಸಿಕೊಂಡು ಜೀವನದಲ್ಲಿ ರೂಢಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಕು. अगर आप सचमुच में आलिम हैं तो आपकी जिंदगी से इसकी अक्कासी होनी चाहिए. ಜೀವನದಲ್ಲಿ ಅರ್ಥೈಸಿಕೊಂಡು ಜೀವನದಲ್ಲಿ ರೂಢಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಕು. हमारी जिंदगी में उसका अमल लाना चाहिए. ನಾನಾ ಕೆರೆಗಳು ತೋಡಿದರೇನು ಪುಣ್ಯ ತೀರ್ಥ ಬರದನ್ನಕ್ಕ ಎನ್ನುವಲ್ಲಿ ನಾವು ಯಾವುದೇ ಕಾರ್ಯ ಮಾಡಲಿ ಅದು समाजಕ್ಕೆ उपयुक्तವಾಗಿರಬೇಕು. तो नाना कह रहे यहाँ से 2-3 मुरादें लिए हैं. एक तो मुराद यह है कि आप मुख्तलिफ खुदाओं के पास जाएंगे तो आपकी जो नजात मिलना मुश्किल है. एक दूसरा पुण्य तीर्थ यानी एक ही यहाँ पर पुण्य तीर्थ से मुराद एक ही, और दूसरा यहाँ पुण्य तीर्थ मुराद जो हिंदुओं में मुकद्दस पानी पीते हैं ना, सर के ऊपर पी को मार लगा लेते हैं, वो ನಾವು ಯಾವುದೇ ಕಾರ್ಯ ಮಾಡಲಿ ಅದು ಸಮಾಜಕ್ಕೆ ಉಪಯುಕ್ತವಾಗಿರಬೇಕು. ಇಲ್ಲದಿದ್ದಲ್ಲಿ ಆ ಕಾರ್ಯ ನಿಷ್ಕ್ರಿಯೋಜಕವಾಗಿ ಘನತೆಗೆ ಕುಂದುವನ್ನು ತರುತ್ತದೆ ಎಂದು ಈ ವಚನದ ಮೂಲಕ ಹೇಳಲಾಗಿದೆ. तो ये अगर आपका जो कौल और फेल अमल बयाना और अमल ठीक एक नहीं है तो लोग आपकी हंसी तो जरूर उड़ाएंगे. अब नेक्स्ट है ಮೈ ಕೊಡುವಿ ಎದ್ದ ಜಗ ಕಗ ಪಕ್ಷಿ ಪ್ರಾಣಿಗಳು ಲಘು ಬಗೆಯ ದಗದಕ್ಕೆ ಹೊರಟಂತಿದೆ. ಹೊಸತು ಜೀವೆಲ್ಲ ಉಲ್ಲಾಸ ಜಿಗಿತ ವಿಲಾಸ ನೆಲ ಮುಗಿಲು ವಾಲ್ಗವೇ ನಡೆದಂತಿದೆ. तो अब हम इसका ಸಾರಾಂಶ देखेंगे. ಈ ಪದ್ಯ ಭಾಗವನ್ನು ಬಸವರಾಜ ಸಾದರ ಅವರು ಬರೆದ ಸವಿಚೈತ್ರ पद्यದಿಂದ आयದುಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. तो मैंने कहा था शायर का नाम और उसके दीवान या किताब या अदब का नाम और उसका हेडिंग. अगर वो नहीं आता तो नो प्रॉब्लम, आप कौन से नज़म से लिया गया वो सविचैत्र लिख देंगे. ಎಲ್ಲೆಲ್ಲೂ ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳು ಮೈ ಕೊಡವಿ ಎದ್ದು ಹೊಸ ಚೈತನ್ಯದಿಂದ ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಕಾರ್ಯಗಳಿಗೆ ಹಾರಿ ಹೋಗುತ್ತಿರುವುದು. तो ये जो सभी चैत्र जो है ये मौसम सारे ಎಲ್ಲೆಲ್ಲೂ यानी हर जगह आप देखेंगे फितरत में प्राणी पक्षिಗಳು, प्राणी से मरद जानवर, यहाँ पक्षिಗಳು से मरद आपको पता है परिंदे, मई कड़े, ये सारे खड़े हो चुके हैं. किसके लिए? अपने अपने काम को जाने के लिए तैयार है. ತಮ್ಮ ಕಾರ್ಯಗಳಿಗೆ ಹಾರಿ ಹೋಗುತ್ತಿರುವುದು. ಪಕ್ಷಿ ಹೊತ್ತ ಹಾರ್ತೀಯ, ಪ್ರಾಣಿಗಳು ಹಾರ್ತೆ नहीं, वो जाते हैं. ಕವಿಗೆ ಅವು ಲಘು ಬಗೆಯಿಂದ ದಗದಕ್ಕೆ ಹೊರಟಂತೆ ಕಾಣುತ್ತದೆ. तो ये शायर को कैसे लग रहे हैं? जल्दी में अपने काम के लिए जा रहे हैं. ಭೂಮಿಯ ಮೇಲಿನ ಪ್ರತಿಯೊಂದು ಜೀವ ಎಲ್ಲವೂ ಹೊಸ ಚೈತನ್ಯ ಉತ್ಸಾಹ ಮೂಡಿ ಬಂದಿದೆ. तो जमीन पर जितने भी भूमि है ಮೇಲಿನ ಪ್ರತಿಯೊಂದು ಜೀವ ಎಲ್ಲವೂ जितने भी मखलूक़ात हैं ಹೊಸ चैतन्य से मुराद यहाँ पर निजात, एकदम ग्लूकोज उत्साह मूडी बंदंतिदे. और उसके बाद में किस काम करने की ताकत, हुम्मस्सು, उत्साह, मोटिवेशन. ಈ ವಸಂತ ಸಂಭ್ರಮ ಹಕ್ಕಿಗಳ ಹಾಡಿನಲ್ಲಿ ಪ್ರತಿಧ್ವನಿಸ ನೆಲ ಮುಗಿಲನ್ನು ಮುಟ್ಟಿದೆ ಎಂದು ಕವಿ ಚೈತ್ರ ಮಾಸವನ್ನು ವರ್ಣಿಸಿದ್ದಾನೆ. तो यहाँ पर संतस संभ्रम, यहाँ से मुराद खुशी, संतस से मुराद खुशी, संभ्रम से मुराद यहाँ पर सेलिब्रेशन, उसको मनाने का. क्या है? ಹಕ್ಕಿಗಳ ಹಾಡಿನಲ್ಲಿ प्रतिध्वनिಸುತ್ತಾ, और वो जो परिंदे हैं वो जो ताइर हैं वो गा रहे हैं. और इनकी आवाजों से ऐसा लग रहा है, क्या लग रहा है? मुगिलन्नु मुट्टिदे, और ये आसमान तक ऊपर की तरफ चले जा रहे हैं. तो कवि चैत्र मासದಲ್ಲಿ ವರ್ಣಿಸಿದ್ದಾರೆ. लास्ट में ये लिखना चाहिए ವರ್ಣಿಸಿದ್ದಾರೆ. अब है नेक्स्ट तुम्हारा फेवरेट नज़म ಬೋಧಿ ವೃಕ್ಷಕ. ಕಾಡು ತುಂಬ ಪ್ರೀತಿ ಹೊಳೆಯು ಪುಡಿಯಂತೆ ಹರಿಯಿತು, ಗೂಡಿನಲ್ಲಿ ಹಾಡು ಹುಟ್ಟಿ ಹೊಸ ರಾಗ ಕೇಳಿತು, ಮಕರಂದ ಸವಿಯಲೆಂದು ದುಂಬಿ ಹೂವು ಸೇರಿತು, ಗಿಡವು ಅಪ್ಪಿಕೊಂಡು ಕುಣಿಯುವಂತೆ ಕಂಡಿತು. तो इसका सारांश ಪ್ರಸ್ತುತ ಪದ್ಯ ಭಾಗವನ್ನು ಬಸವರಾಜ ಸಬರದ ಅವರು ಬರೆದ ಪದಕಟ್ಟಿ ಹಾಡೇನ ಕವನ ಸಂಕಲನದಿಂದ ಆರಿಸಲಾದ ಬೋಧಿ ವೃಕ್ಷದ ಹಾಡು ಪದ್ಯದಿಂದ ಆರಿಸಲಾಗಿದೆ. शायर का नाम, वो अदब का नाम, या तो वो किताब का नाम, फिर हमारा नज़म का नाम.
ಸಿದ್ಧಾರ್ಥ ಬುದ್ಧನಾದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪ್ರಕೃತಿಯಲ್ಲಿ ಹೊಸ ಬದಲಾವಣೆಯಾಯಿತು. सिद्धार्थ जैसे वो 12 साल की इबादत रियाजत के बाद में जब वो तथागत बनता, बुद्धा बनता, तो उस वक्त में ये कुदरत में ये सारी चीजें तब्दील हो गई थी. ಕಾಡಿನಲ್ಲಿ ಮರಗಳು, ಬಳ್ಳಿಗಳು, ಪ್ರಾಣಿಗಳು, ಪಕ್ಷಿಗಳು, ದುಂಬಿಗಳು ಅತ್ಯಂತ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ನಲೆದವು. ಸಾರೆ ಮರಗಳು, ಬಳ್ಳಿಗಳು, ಬೇಲೆ, ಪ್ರಾಣಿ, ಪಕ್ಷಿಗಳು, दुम्बी भौरे, ये सभी बड़े खुश असलूबी से ये नलेदವು, ये अच्छा खासा रक्स कर रहे हैं. ಅವುಗಳ ಸಂತೋಷ, नलियु, प्रीति, हಳೆಯು ಕೂಡಿಯಂತೆ हरियु. तो इनकी जो हैप्पीनेस है, इनका सारा का सारा इनका जो सेलिब्रेशन है, ये पूरी नदी भर के बह रहा था. हक्किಗಳು ಗೂಡಿನಲ್ಲಿ ಹೊಸರಾಗದಿಂದ ಹಾಡಿ ನಲಿದವು. और जितने वो यहाँ पर परिंदे थे, वो अपने घोंसलों में एक नया नज़म पढ़ रहे थे. ದುಂಬಿಗಳು ಹೂವಿನ ಮಕರಂದವನ್ನು ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಹೀರಿದವು. तो इनका ये जो भौरों का काम ही क्या होता है, फूल से का ರಸ್ ನಿಕಾಲ್ನಾ. ಗಿಡ ಮರಗಳು ಒಂದೊಂದೊಂದು ಅಪ್ಪಿಕೊಂಡು ಕುಣಿದವು ಎಂದು ಕವಿ ವರ್ಣಿಸಿದ್ದಾರೆ. तो ये ಗಿಡ ಮರಗಳು एक दूसरे के साथ क्या कर रहे हैं, मुआनका करके गले मिलके रक्स कर रहे हैं. नेक्स्ट हमारा पोएम है यहाँ पर CPK का. हसी सौदे बुसुगुट्टी ದನಿಯನೆತ್ತುವದ ತಲೆ ಕಿಡಿ ಸೊಕ್ಕೆ ಮದ್ದು ಸಿಡಿದಬ್ಬರಿಪುದು ಅಂತರದೆ ರವಿ ಕರಕೆ ಕರಗು ಇಬ್ಬನಿಯೋಲೋರು ಸಿಡುಕು ಮಿಡುಕನು ತ್ವರೆದು ಮೌನಿಯಾಗು. ಸಾರಾಂಶ, ಈ ಪದ್ಯವನ್ನು ಭಾಗವನ್ನು CP ಕೃಷ್ಣಕುಮಾರ್ ಅವರು ಬರೆದ ಬೊಗಸೆ ಕವನ ಸಂಕಲನದಿಂದ ಆರಿಸಲಾದ ಸದ್ದು ಮಾಡದಿರು ಪದ್ಯದಿಂದ ಆರಿಸಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ये तो आपको अब अच्छा खासा इसका आइडिया आ गया आपको. ಕವಿ CK ಅವರು ಸದ್ದು ಗದ್ದಲೊಡನೆ ಮಾಡುವ ಕಾರ್ಯಗಳು ನಿಯಮಿತ ಸಮಯದಲ್ಲಿ ಪೂರ್ಣಗೊಳ್ಳುವುದಿಲ್ಲ. तो इनके कहना सद्दू गद्दल यानी आवाज भरा को हम ये कर रहे हैं, हमें वो कर रहे हैं, तो हम फुल पढ़ाई कर रहे हैं, हमें करो लोगों को दिखा को बाद में स्कोर कमा को, तो बड़ा मुश्किल होता है. तो ये समयದಲ್ಲಿ ಪೂರ್ಣಗೊಳ್ಳುವುದಿಲ್ಲ. जिसका मुख्तस टाइम है हमारा, ये ಮುಕಮ್ಮಿಲ್ नहीं होते, तकमील नहीं होते. ಮನಸ್ಸು ಉದ್ವೇಗಕ್ಕೆ ಒಳಗಾಗಿ ಅಶಾಂತಗೊಂಡು ಮಾಡುವ ಕಾರ್ಯ असफलतेಗೊಳ್ಳುತ್ತದೆ. अगर आप इस तरह सद्दू गद्दल कर रहे हैं तो क्या होता है, मनस्सु हमें एकदम स्ट्रेस में आते हैं, जहनी तौर पर स्ट्रेस में आते हैं. फिर उसका हमारा दिल क्या है, ज़्यादा धड़कने लगता है और अंदर से हम इनसिक्योरिटी और अनफुल हो जाता है हमारा. अब जहनी तौर पर हमें इस्तकामत नहीं रहते. हसी सौदे या बुसुगुट्टी ಹೊಗೆ ಎಬ್ಬಿಸಿದಂತೆ, या हसी सौदे, सौदे से मुराद यहाँ पर लकड़ी. हसी सौदे कच्ची लकड़ी को अगर आप आग लगाएंगे तो उस धुआं पहले निकलेगा, बाद में आग. तो ಸಿಡಿ ಮದ್ದಿಗೆ ಒಂದೇ ಒಂದು ಕಿಡಿ ಸೊಕ್ಕಿದ ತಕ್ಷಣ ಅದು ಶಬ್ದ ಮಾಡಿ ಸಿಡಿದೇಳುವಂತೆ. बाद में अगर आप बारूद को अगर थोड़ी सी उसे आग के सामने लेके जाएं बारूद के, तो वो फट जाएगा, एकदम सडनली फट जाएगा. ಇದರಿಂದ ನಷ್ಟವೇ ಹೊರತು ಲಾಭವಿಲ್ಲ. कहते हैं कि आप इस तरह से बस्ट होने से बेहतर है तो नुकसान होगा आपका, आप खामोश रह जाएं. ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಮಾಡಬೇಕಾದ ಕೆಲಸವನ್ನು ಸದ್ದಿಲ್ಲದೆ एकदम ಪೀಸ್ಫುಲ್ ಹೋಗೋ, ಯಾರಿಗೂ ಅರಿವಾಗದಂತೆ ಶಾಂತಿ ರೀತಿಯಿಂದ ಉದ್ವೇಗಕ್ಕೆ ಒಳಗಾಗದೆ ಮಾಡಬೇಕು ಎಂದು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ये मेडिसिन भी है तुम्हारे लिए, ये सिर्फ मार्कस भी नहीं, मेडिसिन भी है तुम्हारे. हर काम हमारा कैसा हो, टी को पता भी न चले और पुरअमन हो, तो आराम से हम ये काम कर गुजरे. नेक्स्ट है हमारा ಉಳ್ಳವರು ಶಿವಾಲಯ ಮಾಡುವರು, ನಾನೇನು ಮಾಡುವೆ ಬಡವನಯ್ಯ, ಎನ್ನ ಕಾಲೆ ಕಂಬ ದೇಹವೇ ದೇಗುಲ, ಶಿರವೇ ಹೊನ್ನ ಕಳಶವಯ್ಯ, ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ ಕೇಳಯ್ಯ, ಸ್ಥಾವರ ಕಳಿಯುಂಟು ಜಂಗಮ ಕಳಿವಿಲ್ಲ. तो इसका हम अब सारांश देखेंगे. क्या है, ಬಸವಣ್ಣವರು ಜನರ ಆಡಂಬರ ಭಕ್ತಿಯನ್ನು ಖಂಡಿಸುತ್ತಾ ಶ್ರೀಮಂತರು ದೇವಾಲಯವನ್ನು ಕಟ್ಟುವರು, ಬಡವರು ನಿರ್ಮಲವಾದ ಭಕ್ತಿಯನ್ನು ಹೊಂದಿರುವವರು, ಅವರು ತಮ್ಮ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಜೀವನವನ್ನೇ ದೇವರಿಗರ್ಪಿಸುವವರು, ದೇಹವೇ ದೇಗುಲವನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಶಿರವನ್ನೇ ಚಿನ್ನದ
ಕಳಸವನ್ನಾಗಿಟ್ಟಂತೆ ಇಡೀ ತಮ್ಮ ಬದುಕನ್ನೇ ಭಕ್ತಿಯಿಂದ ದೇವರ ಸೇವೆಗಾಗಿ अर्पिಸಿದ್ದಾರೆ। तो यहाँ पर जो लोग अमीर हैं और वो भी दिखावे के हैं, तो उनको यहाँ पर उनकी तरदीद की गई है, उनको तंबी की गई है, उनको इनकारा गया है कि पैसे वाले उल्लोवरू शिवालय यहाँ पर वो मंदिरों की तामीर करेंगे, तो गरीब लोग क्या करेंगे, अपनी ज़िंदगी को बसर करने के लिए उसी वक्फ कर देंगे। अपना जिस्म ही क्या है, यन्न देहवे देगुला शिरवे ಹೊನ್ನ ಕಳಸ। ಹೊನ್ನ से मुराद यहाँ पर सोना, ಚಿನ್ನದ ಗಣಿ। उसको ಶ್ರೀಮಂತರು ಕಟ್ಟಿದ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಅಳಿವಿದೆ, ಆದರೆ ನಿರ್ಮಲವಾದ ನಿಜ ಭಕ್ತಿಗೆ ಅಳಿವಿಲ್ಲ ಎಂದು ಬಸವಣ್ಣವರು ನಿರ್ಮಲವಾದ ಶುದ್ಧ ಭಕ್ತಿಯೇ ಮುಖ್ಯವೆಂದು ಹೇಳಿದ್ದಾರೆ। तो नेक्स्ट यहाँ पर बसवण्णा उनका कहना है कि जो लोग जो अमीर लोग जो देवालय को या तो मठ इनको बनाते हैं वो वक्त के साथ में टूट जाएंगे, ख़त्म हो जाएंगे, लेकिन निर्मलवाद, यहाँ निर्मल यानी किसी जैसा हमें तौहीद बोलते हैं ना, खालिस, निर्मला खालिस और हकीकी इबादत हम अगर करेंगे तो वो कहते हैं कि इस इबादत के इवज़ जो है का जो सवाब है का ख़त्म नहीं होने वाला, और ये बहुत अहम है। इसका मतलब सिंपल। नेक्स्ट है, ಬೆಟ್ಟದ ಮೇಲೊಂದು ಮನೆಯ ಮಾಡಿ ಮೃಗಗಳಿಗೆ ಅಂಜಿದೊಡಂತಯ್ಯ, ಸಮುದ್ರದ ತಡೆಯೊಳೊಂದು ಮನೆಯ ಮಾಡಿ ಮೊರೆ ತೊರೆಗಳಿಗೆ ಅಂಜಿದಡಂತಯ್ಯ, ಸಂತೆಯೊಳಗೊಂದು ಮನೆಯ ಮಾಡಿ ಶಬ್ದಕ್ಕೆ ನಾಚಿದಂತಯ್ಯ, ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ದೇವ ಕೇಳಯ್ಯ, ಲೋಕದೊಳಗೆ ಹುಟ್ಟಿದ ಬಳಿಕ ತುತಿ ನಿಂದೆಗಳು ಬಂದಡೆ ಮನದಲ್ಲಿ ಕೋಪದ ಆಳದೆ समाधानियागिरಬೇಕು। तो ये आपा का है, ಅಕ್ಕ ಮಹಾದೇವಿ आपा का है। तो ಸಾರಾಂಶ, ಜೀವನವು ಸಾರ್ಥಕವಾಗಬೇಕಾದರೆ ಸಹನೆ ಮತ್ತು ತಾಳ್ಮೆ ಮುಖ್ಯವಾಗಿರಬೇಕು। ಅನೇಕ ನಿದರ್ಶನದ ಮೂಲಕ ತಿಳಿಸಿದಿರುವುದು ಬೆಟ್ಟದ ಮೇಲೆ ಮನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಅಲ್ಲಿರುವ ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳಿಗೆ ಹೆದರಿದರೆ जीवनविल्ला। तो यहाँ से मुख्तलिफ निदर्शन से मुराद मिसालें की तरह से तमसील के ज़रिए से उन्होंने बता रहे हैं कि अगर आपको ज़िंदगी में सहने, ताल में सब्र व तहम्मुल नहीं है तो बड़ा मुश्किल हो जाएगा। कैसे होगा, अगर आप ಬೆಟ್ಟದ ಮೇಲೆ यानी वो आप जंगल में घर करें, उससे खतरनाक कर को यहाँ योगा में रहने का। ಸಮುದ್ರದ ತೀರದಲ್ಲಿ ಮನೆ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಅಲ್ಲಿನ ಅಲೆಗಳಿಗೆ ಅಂಜಿ ಬದುಕದೆ ಅವುಗಳಿಗೆ ಹೊಂದಿ ಬದುಕಿದಾಗ ಜೀವನ ಎನ್ನುತ್ತಾ, ಸಂತೆಯಲ್ಲಿ ಮನೆಯ ಮಾಡಿದಾಗ ಅಲ್ಲಿನ ಜನರಾಡುವ ಮಾತುಗಳಿಗೆ ನಾಚಿಕೊಂಡರೆ ಬದುಕಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ। ಅಂತೆ ಈ ಜಗದೊಳಗೆ ಹುಟ್ಟಿದ ಮೇಲೆ ಜನರ ಹೊಗಳಿಕೆ ತೆಗಳಿಕೆಗಳು ಸಹಜವಾಗಿ ಬರುತ್ತವೆ, ಅವುಗಳಿಗೆ ಕೋಪ ಮಾಡಿಕೊಳ್ಳದೆ ತಾಳ್ಮೆಯಿಂದ ಸಹಿಸಿಕೊಂಡು ಬದುಕಿದಾಗ ಜೀವನ ಸಾರ್ಥಕವಾಗುತ್ತದೆ ಎಂದು ಅಕ್ಕ ಮಹಾದೇವಿಯು ತಿಳಿಸಿತಾಳೆ। तो यहाँ पर उन्होंने बताया है कि सारी मिसालों के साथ में बाजार में घर बनाकर वहाँ के लोगों की बातचीत से आप नाचिकोंडो शर्मशार होंगे, तो कैसे, तो इसीलिए वो कह रहे हैं कि आप इस दुनिया में आप हुट्टी दबड़े का यहाँ पर आपकी पैदाइश हुई है, लोग आपकी तारीफ भी करेंगे और आप तनकीद भी करेंगे। तो ये दोनों नॉर्मल है। यहाँ तनकीद ज्यादा करेंगे, तारीफ बहुत कम करेंगे, नहीं तो इनके दाता वो तुट को बाहर आते हैं ना, जी बाहर आती है तारीफ करे तो। ಕೋಪ ಮಾಡಿಕೊಳ್ಳದೆ ताಳ್ಮೆಯಿಂದ आराम से गुस्सा न करते हुए बड़े ही पुरसुकदाज में इस तरह से हमारी जिंदगी को सार्थकवागुತ್ತದೆ गुजारेंगे, तो ये हमारी जिंदगी पुरअमन और बामकसद होकर गुजरेगी। अब लास्ट को जो हमारा है यहाँ पर, ಎಂದೊಡೆ ಅರ್ಜುನ ನಗುತ ರಥವನ್ ಮುಂದೆ ನಾಲ್ಕೆಂಟು ಅಡಿಯ ನೂಕಲು ಕೊಂದೆನಿ ಸಾರಥಿ ಅನುತ ಸಂವರಿಸಿ ಮುಂಜರಗ ಬಂದು ಮೆಲ್ಲನೆ ರಥದ ಹಿಂದಕ್ಕೆ ನಿಂದು ಧುಮುಕಿದನು ಬದುಕಿದೇನೆಂದು ನಿಟ್ಟೋಟದಲ್ಲಿ ಹಾಯ್ದನು ಬಿಟ್ಟ ಮಂಡೆಯಲಿ। एकदम फेवरेट नहीं तुम्हारा है, तो इसका अब आप ಸಾರಾಂಶ भी देख ली। ಈ ಪದ್ಯವನ್ನು ಕುಮಾರವ್ಯಾಸನು ಬರೆದಿರುವ ಸಾರಾಂಶ ನಿಟ್ಟೋಟದಲ್ಲಿ ಹಾಯ್ದನು ಬಿಟ್ಟ ಮಂಡೆಯಲ್ಲಿ ಎಂಬ ಪದ್ಯದಿಂದ ಆರಿಸಲಾಗಿದೆ। ಫಸ್ಟ್, ಉತ್ತರ ಕುಮಾರನು ಕೌರವನ ಸೇನೆಗೆ ಹೆದರಿ ಯುದ್ಧ ಭೂಮಿಯಿಂದ ಓಡಿ ಹೋದ ಸಂಗತಿಯನ್ನು ಕುಮಾರವ್ಯಾಸನು ಇಲ್ಲಿ ಬಹಳ ಸಾಮರಸ್ಯವಾಗಿ ವಿವರಿಸಿದ್ದಾರೆ।
तो ये जो आपने लिखा पहले को ना कुमारव्यास, फिर निट्टोटदली हाइदोनु बिट्ट मंडेली, ये पद्य का नाम है, ये दोनों इंपॉर्टेंट वहां से लिखा। तो ये संदर्भ क्या है देखिए आप, जैसे ही उसने कौरवों की फौज को देखने के साथ में घबरा कर वहां से भाग रहा था, तो भागने का अंदाज को यहाँ पर बड़े जबरदस्त मजाहिय तौर पर वजाहत की गई है, विवरिಸಿದ್ದಾರೆ। ಯುದ್ಧ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಕೌರವನ ಸೇನೆಯನ್ನು ಕಂಡು ಹೆದರಿದ ಉತ್ತರ ಕುಮಾರನು ಯುದ್ಧ ಭೂಮಿಯಿಂದ ಹಿಂದೆ ಸರಿಯಲು ನಿರ್ಧರಿಸಿ अर्जुनನಿಗೆ रथವನ್ನು ಹಿಂದಕ್ಕೆ ತಿರುಗಿಸಲು ಹೇಳುತ್ತಾನೆ। तो घबरा कर कहता है कि अर्जुना, उसका सारथी जो है अर्जुन है, भेष बदल को बैठा रहता है सामने, तो उसको कहता है कि पीछे ले पीछे, जब आगे गएंगे तो वहां पर मौत तो दिखाई दे रही है हजरत को। ಆದರೆ अर्जुनನು रथವನ್ನು ಹಿಂದೆ ತಿರುಗಿಸುವ बदलू कौरवನ ಸೇನೆಯ ಕಡೆಗೆ ನಡೆಸುತ್ತಾನೆ। वो बात को ना मानते हुए आगे की तरफ जाता है। ಇದರಿಂದ ಗಾಬರಿಗೊಂಡ ಉತ್ತರ ಕುಮಾರ ಈ ಸಾರಥಿಯು ನನ್ನನ್ನು ಕೊಂದೇ ಬಿಡುತ್ತಾನೆ ಎಂದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ರಥದ ಹಿಂದೆ ಬಂದು ಕೆಳಗೆ ಧುಮುಕುತ್ತಾನೆ। और वो कहता ये सारथी जो है, जो मेरा आगे का जो ड्राइवर है, चैरियट ड्राइवर है, इन्हें अब मेरी जान ले लेगा, ಕೊಂದೇನೆಂದು पीछे की तरफ आता है। ನಂತರ ಬದುಕಿದೆಯಾ ಬಡ ಜೀವವೇ ಎಂದು ಒಂದೇ ಉಸಿರಿಗೆ ಯುದ್ಧ ಭೂಮಿ ಓಡಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದೆ। फिर उसके बाद में पीछे आको तो कूद कर खड़ा होता है और कहता है कि बच्चा रे बाबा जिंदगी बचिದೆ। ಕೂದಲು ಕೆದರಿದರೂ ಸಹ ತಾನೊಬ್ಬ ಯುವರಾಜ ಎಂಬುದರ ಅರಿವೇ ಇಲ್ಲದಂತೆ ದಿಕ್ಕೆಟ್ಟು ಓಡುತ್ತಾನೆ। बाद में सर खजा रहता वो निट्टोटदली है ना, बिट्ट मंडेली, सर खजा लेको वहां से ऐसा भागता है जो कौन लगेंगे कि। ಹೀಗೆ ಉತ್ತರ ಕುಮಾರನ ಹೇಡಿತನವನ್ನು ಕವಿ ಪದ್ಯದಲ್ಲಿ ಕಣ್ಣಿಗೆ ಕಟ್ಟುವಂತೆ ಚಿತ್ರಿಸಿದ್ದಾರೆ। तो उसकी हेड़ीतन बुजदिली को बताया है, उसी तरह अर्जुन के साहस को भी बताया है, बहादुरी को भी यहाँ पर बताया हुआ है। तो और एक हम कर लेंगे यहाँ पर, क्योंकि इसके भी आने के चांसेस बहुत ज़्यादा हैं। ಒಂದು ಬಾಣಕ್ಕೆ ಗುರಿಯು ಹಲವಿರುವುದುಂಟೆ, ಒಂದು ದೇಹದ ಆತ್ಮಗಳೆರಡು ಇರುವುದುಂಟೆ, ಒಂದು ಜೀವನಕ್ಕೆ ಹಲವು ಸಾಧ್ಯಗಳು, ಒಂದೇ ಹೆಗ್ಗುರಿಗೆ ಹೋರಾಡುವ ಹಗಲಿರುಳು। तो इसको ಪ್ರಸ್ತುತ ಪದ್ಯವನ್ನು ಕವಿ ಎಂ ಗೋಪಾಲ ಕೃಷ್ಣ ಅಡಿಗರ್ ಅವರು ಬದುಕಿನಲ್ಲಿ ಒಂದು ನಿರ್ದಿಷ್ಟ ಗುರಿ ಇರಬೇಕು ಎಂದು ಹಲವು ನಿದರ್ಶನಗಳ ಮೂಲಕ ಸೊಗಸಾಗಿ ವಿವರಿಸಿದ್ದಾರೆ। तो सारांश क्या है इसका, एक बहुत ही खूबसूरत अंदाज में इसको उन्होंने वजाहत की है। ಒಂದು ಬಾಣಕ್ಕೆ ಒಂದೇ ಗುರಿ ಇರಲು ಸಾಧ್ಯ। तो जब आप तीर जब भी मारते हैं तो आपका जो निशाना है वो 4-5 रहते हैं क्या? एक तीर में 2 निशाने बोलते हैं ना, वो गलत बोलते हैं। तो एक तीर का एक ही निशाना होता है। ಹಾಗೆ ಒಂದು ದೇಹದಲ್ಲಿ ಒಂದು ಆತ್ಮ ಮಾತ್ರ ಇರುತ್ತದೆ, इसी तरह हमारे जिस्म में रूह एक होती है। ಹಾಗಿದ್ದ ಮೇಲೆ ನಾವು ನಮ್ಮ ಒಂದೇ ಜೀವನದಲ್ಲಿ ಹಲವು ಗುರಿಗಳನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡರೆ ಈಡೇರಿಸುವ ಸಾಧ್ಯವೇ? तो उसी तरह हम हमारी जिंदगी में एक अजीम गोल सेट करना हमें, मैं वो भी बनतूं, यो भी बनतूं, वो भी करतूं, यो भी करतूं, तो क्या भी नहीं करते तुम। तो इसीलिए एक बड़ा अजीम मकसद रख लेना, नस्बुल लयन को सेट करना। ಏಕೆಂದರೆ ಬದುಕಿನಲ್ಲಿ ನಾವು ಹಲವು ಗುರಿಗಳನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡರೆ ಯಾವುದನ್ನು ಈಡೇರಿಸಲಾಗದೆ ತೊಳಲಾಡಬೇಕಾಗುತ್ತದೆ। ಉದಾಹರಣೆಗೆ ನಾನು ಪೊಲೀಸ್ ಆಗಬೇಕು, ವಕೀಲನಾಗಬೇಕು, ವೈದ್ಯನಾಗಬೇಕು ಎಂದು ಹಲವು ಗುರಿ ಹೊಂದಿದರೆ ಯಾವುದಕ್ಕೆ ಮಹತ್ವ ಕೊಡಬೇಕು ಎಂಬುದು ತಿಳಿಯದೆ ಕೊನೆಗೆ ಯಾವುದನ್ನು ಬದುಕಿನಲ್ಲಿ ವಿಫಲರಾಗುತ್ತದೆ। दुनिया की कंपटीशन है, कट थ्रोट कंपटीशन है, एक कौन सा भी सिंगल माइंडेड एक करको हमें अगर आगे बढ़ेंगे, गोल के मेहनत करेंगे तो ही हमें कुछ हासिल होगा, नहीं तो ना उधर के ना इधर के। ಆದ್ದರಿಂದ ಜೀವನದಲ್ಲಿ ಒಂದೇ ಗುರಿಯನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಅದರ ಸಾಧನೆಗಾಗಿ ಹಗಲಿರುಳು ದೋನೋ ದಿನ್ ರಾತ್ ದುಡಿಯಬೇಕು ಎಂಬ आशयವನ್ನು कवि इल्ली व्यक्तपडिसिद्द। इस तरह से वो अपनी ख्वाहिश को यहाँ पर जाहिर करता है। तो नेक्स्ट हमें और एक क्या है वीडियो कन्नड़ा पर बहुत जल्द लाएंगे इंशाल्लाह।